नमस्कार, पल्लवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक। गणपती बाप्पांना मोदक खूप आवडत असे हे त्या सर्वांना माहितीच आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। भारतामधील अनेक राज्यांमध्ये मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो। त्यातील महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहोत। उकडीचे मोदक बनवण्यासाठी 2 वाटी ओल्या नारळाचा खीस, 1 वाटी गूळ, 1 चमचा खसखस, 4 ते 5 विलायची पावडर, ड्रायफ्रूट, तूप व वाटी तांदूळाचे पीठ व 1 वाटी पाणी घेतलेले आहे। सर्वात पहिल्यांदा गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये खसखस टाकायचे आहे। खसखस मध्यम गॅसवर 1 मिनिट भाजून घ्यायचे आहे। खसखस भाजल्यानंतर त्यात पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहे व ड्रायफ्रूट टाकायचे आहे। मी इथे 4 काजू व 5 ते 6 बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत। ती तुपामध्ये टाकून 1 ते 2 मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवरती आपल्याला ड्रायफ्रूट चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट भाजल्यामुळे ते चांगले क्रंची होतात व त्याच्यामुळे आपले मोदक चांगले टेस्टी बनतात। ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत व त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहे व 2 वाटी ओल्या नारळाचा खीस टाकायचा आहे व तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला नारळाचा खीस हा 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचा आहे। तुपामध्ये नारळाचा खीस भाजल्यामुळे मोदकाला चांगली चव येते। त्याच्यामुळे नारळाचा खीस आपल्याला 4 ते 5 मिनिटे तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे मी 4 ते 5 मिनिटे नारळाचा खीस चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे। गूळ टाकल्यानंतर तो नारळामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व गॅस आपल्याला कमी करायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे व गूळ मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे। गूळ मिक्स करण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागू शकतात। 3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ नारळाच्या खिसामध्ये चांगला मिक्स होतो। गूळ मिक्स झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटे आपल्याला गॅसवरती तो परतून घ्यायचा आहे। गूळ टाकल्यामुळे नारळाला पाणी सुटते। ते सर्व पाणी आटेपर्यंत व आपले मिश्रण कोरडे होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे। मिश्रण कोरडे झाल्यानंतर त्याच्यामध्ये खसखस टाकायचे आहे व भाजलेले काजू आणि बदाम टाकायचे आहेत व बारीक केलेली विलायची टाकायची आहे। 5 ते 6 विलायची बारीक करून घेतली होती। तुम्ही तुमच्या आवडीने विलायचीची पावडर कमी किंवा जास्त टाकू शकता। 2 वाटी नारळाच्या खिसासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे व ड्रायफ्रूट ही तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता आणि त्याच्यामध्ये खसखस टाकायचे आहे। त्याच्यामुळे मोदकाला चांगली चव येते। सारण तयार आहे। आता ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहे व त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहे व 1 वाटी पाणी ओतायचे आहे आणि थोडे मीठ टाकायचे आहे। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये 1 वाटी तांदूळाचे पीठ टाकायचे आहे। त्याचे पीठ मी घरीच बनवले होते, तुम्ही विकतही आणू शकता। पीठ टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे व पाण्यामध्ये पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। कमी गॅसवर आपल्याला पीठ पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। घरीच तांदूळ बारीक केले होते त्याच्यामुळे पीठ थोडे मोठे आहे, त्याच्यासाठी थोडे जास्त पाणी लागते। अजून थोडे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले आहे। मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे व झाकण ठेवून 10 मिनिटे तसेच ठेवायचे आहे। 10 मिनिटांनी झाकण काढून ते एका ताटामध्ये ओतायचे आहे व पावभाजीच्या मॅशरने थोडे मॅश करून घ्यायचे आहे किंवा तांब्याने मॅश केले तरीही चालेल। 1 ते 2 मिनिटे आपल्याला पीठ चांगले मॅश करून घ्यायचे आहे व नंतर ते हाताने आपल्याला मळून घ्यायचे आहे। पीठ चांगले मळून घ्यायचे आहे। भाकरीचे पीठ जशा प्रकारे मळले जाते तशा प्रकारे आपल्याला मोदकाचे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ चांगले मळले तर आपली पारी चांगली होते व ती चिरतही नाही। त्याच्यामुळे आपल्याला मोदकाचे पीठ चांगले 4 ते 5 मिनिटे हाताने मळून घ्यायचे आहे व एक गोळा करून बघायचा आहे। तो चिरत नसेल तर समजायचं आहे आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे। एक मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे, ते ग्लासने कापून घ्यायचे आहे। त्याच्या 4 पाऱ्या बनतात। एक पारी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे पाऱ्या बनवल्या तर लवकर बनतात। हाताने पारी करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे मी इथे लाटून पारी करत आहे। पारी थोडी जाड बनते, त्याच्यामुळे आपल्याला एक पारी घ्यायची आहे व ती थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे। पारी जास्तही पातळ नाही करायची, कारण जर जास्त पातळ झाली पारी तर मोदकाचे सारण बाहेर येऊ शकते। त्याच्यामुळे आपल्याला पारी मध्यम ठेवायची आहे। ती जास्त पातळही करायची नाही व जास्त जाडही ठेवायची नाही। एक पारी घ्यायची आहे
व त्याच्यामध्ये सारण भरायचे आहे। सारण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त भरू शकता। इथे मी 1-1.5 चमचा सारण त्याच्यामध्ये टाकत आहे। जास्त सारण टाकले तर ते मोदक छान लागतात, त्याच्यामुळे मोदकाचे सारण जास्त भरायचे आहे व सारण भरल्यानंतर ते हाताने दाबून घ्यायचे आहे। आणि इथे मी बोटाने एक कळी पाडत नाही, तर आपल्याला फक्त मोदकाची पारी जुळवून घ्यायची आहे। पारी हातामध्ये ठेवल्यावर बोटाच्या ठिकाणी ज्या कळ्या पडतात त्या कळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मोदक लवकर बनतो। बोटाने पारी बनवण्यासाठी व बोटाने कळ्या पाडण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने मोदक बनवला आहे। ही मोदक बनवण्याची पहिली पद्धत आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने मोदक बनवून घेऊ। एक पारी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये सारण भरायचे आहे व ते सारण बोटाने थोडे दाबून घ्यायचे आहे आणि त्याचा मोदक बनवून घ्यायचा आहे। मोदक बनवून झाल्यानंतर 1 चमचा घ्यायचा आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला कळ्या पाडणार आहोत। 1 चमचा घ्यायचा आहे व तो मोदकावर प्रेस करायचा आहे। थोड्या अंतरावर आपल्याला चमचा ठेवून तो मोदकावर प्रेस करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त कळ्या मोदकावर पाडू शकता। अशा प्रकारे मोदक लवकर बनतो व तो दिसण्यासाठी अगदी साच्यातील मोदकासारखा दिसतो। इथे सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत। आता तो मोदक थोडासा हाताने प्रेस करायचा आहे, म्हणजे खालच्या साईडला थोडासा दाबल्यानंतर त्याच्या कळ्या अजून छान दिसतात। इथे आपला मोदक बनून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मोदक खूप छान बनून तयार झालेला आहे। आता एक मोठ्या आकाराची चाळणी घ्यायची आहे व त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे व त्याच्यावर 1-1 मोदक ठेवायचे आहेत व एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। मोदक ठेवून झाल्यानंतर मोदकाला वरून केशर लावून घ्यायचे आहे। केशर इथे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीने लावू शकता। केशर ते डेकोरेशनसाठी लावायचे आहे, त्याच्यामुळे मोदक छान दिसतात। सर्व मोदकाला 1-1 केशर लावून घ्यायचे आहे व पाण्याला उकळी आली की कढईवरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे व चाळणीवरती एक ताट ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी मोदक उकडून घ्यायचे आहेत। मोदक उकळले का नाही हे हात लावून चेक करायचे आहे। जर मोदक हाताला चिटकत नसतील तर ते उकळले आहेत असे समजायचे आहे। ताट घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये 1-1 करून सर्व मोदक ठेवून घ्यायचे आहेत। इथे आपले मोदक चांगले उकडले गेले आहेत, ते हाताला चिटकत नाहीत व केशर लावल्यामुळे मोदकाला छान कलरही आला आहे। सर्व मोदक ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत व सर्व मोदक ठेवून झाल्यानंतर एक मोदक घ्यायचा आहे व तो हाताने तोडायचा आहे आणि त्याच्यावरती साजूक तूप ओतायचे आहे। गरमागरम मोदक आणि त्याच्यावरती साजूक तूप हे कॉम्बिनेशन खूप छान लागते। इथे मी पहिल्या वेळेस उकडीचे मोदक बनवले होते, ते खाण्यासाठी खूप छान झाले होते। तुम्हाला हे मोदक आवडले का नाही कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।